स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मुद्द्यावरून विरोधकांवर नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांचा पलटवार। विकास कामांमुळे विरोधकांचा पोटात दुखते, भाग्यश्री चौधरी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती। नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावरून झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी शनिवारी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली। विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी नगरपालिकेचे कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी असून खाजगी कार्यक्रमांसाठी नसल्याचे ठामपणे सांगितले। या प्रसंगी नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी म्हणाल्या, विरोधकांनी सभेत त्यांच्या लग्न समारंभासाठी स्वच्छता कर्मचारी पाठवण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला। मात्र नगरपालिकेचा कर्मचारी हा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा घरचा नोकर नसून तो तळोदा शहरातील नागरिकांचा कर्मचारी आहे, त्यामुळे त्यांचा वापर केवळ सार्वजनिक कामांसाठीच व्हायला हवा। विरोधकांकडून विकास कामांमध्ये भेदभाव केल्याचे आरोप करण्यात येत असले तरी आम्ही त्यांच्या 12 बोरवेलच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली आहे। विकास कामांमध्ये कोणताही पक्षपात केला नसून जनहिताला प्राधान्य दिले आहे। जर सुडबुद्धीने काम केले असते तर विरोधकांची विकास कामे मंजूर झाली नसती, असेही ते म्हणाले। आमचा खरा प्रश्न कर्मचारी लग्नात का गेले नाहीत हा नसून जनतेच्या कराचा पैशातून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वापर खाजगी कार्यक्रमासाठी का व्हावा आहे, असे सांगत त्यांनी नगरपालिकेतील चुकीची परंपरा बंद केल्याचे नमूद केले। काहींनी सवय मोडल्यामुळे त्रास होत असला तरी तळोद्याच्या जनतेला न्याय मिळत असल्याचा दावा त्यांनी केला। तळोदा नगरपालिका आता दबावाने नव्हे तर नियमाने चालेल। कर्मचारी शहराच्या स्वच्छतेसाठी काम करतील, कोणाच्याही व्यक्तिक प्रतिष्ठेसाठी नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांची कामे अडवली नसून जनतेच्या मालमत्तेचा व कर्मचाऱ्यांचा गैरवापर होऊ दिला नसल्याचे सभेत आरेरावी करण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांनी संगमताने वातावरण तापविल्याचे त्यांनी म्हटले। आम्ही शहरात केलेल्या विकास कामामुळे विरोधकांचा पोटात दुखत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला। राष्ट्रवादी पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांनी सांगितले की सत्ताधारी पक्षाचा भर केवळ विकास कामांवर असून विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे। शहरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी नवीन वाहने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असून मागील 3 वर्षात या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचाही आरोप त्यांनी केला। पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्षा शीतल पाडवी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। त्यांचा काय विषय होता ते एवढंही म्हटलं, नगराध्यक्ष ताई माझा वैयक्तिक विषय मला मांडायचा आहे, तो म्हणजे त्यांचा लग्न समारंभाचा होता। लग्न समारंभाआधी आम्ही 2 दिवस आधी त्यांच्याकडे सफाई कामगार पाठवले। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट प्लॉटवर साफसफाई, झाडे झुडपे, आजूबाजूचा परिसर सगळा साफसफाई करून घेतला। 7 तारखेलाही गेले आणि 7 तारखेलाही त्यांच्याकडे साफसफाई कर्मचारी गेले। त्यांचं एवढंच म्हणणं होतं, ते असं म्हटले की आमच्याकडे 7 आणि 8 तारखेला तुम्ही सफाई कामगार पाठवायला पाहिजे होते। सफाई कामगार हे प्रायव्हेट कामासाठी कशाला पाठवू? आम्ही सत्तेवर बसले असताना आम्ही प्रायव्हेट कामाला बंदी दिली। आम्ही नकार देतो की प्रायव्हेट काम हे नगरपालिका कर्मचारी करणार नाही। तुम्हाला वैयक्तिक करायचं असेल तर तुम्ही पैसे घेऊन किंवा नगरपालिकेची पावती फाडून तुम्ही वैयक्तिक तुमचं काम करू शकता। पण त्यांनी मला न विचारता त्या ताई आरेकारे, मी अध्यक्ष असताना मला आरेकारे करायला लागले। त्या गट नेते कल्पेश भाऊ ते म्हटले, ताई तुम्ही आरेकारे करू नका, त्या माननीय अध्यक्ष मॅडम आहेत। तर त्या अशा म्हणायला लागला, अरे तू कोण आहे मला बोलणार? त्यांनी गट नेत्याला आरेकारे केलं, मला अध्यक्षांना तर आरेकारे केलंच, पण ते गट नेत्यांनाही केलं। तर त्यामध्ये माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष ते पण म्हटले, नाही त्या बरोबर बोलतायत, त्यांची बोलण्याची पीन तशी आहे, ते त्यांना पाठीशी घालू लागले। आणि ते वैयक्तिक एक मला की तुमचा हा विषय मीटिंग संपल्यानंतर करू, पण त्या ताईने ऐकूनच नाही घेतलं। नाही, मला मीटिंग सुरू करण्याच्या आधीच हा विषय मांडायचा, त्यांना करायचा की होता तर तुम्ही एक शब्द मला विचारायचं होतं। यात सीओचा दुमत काही नाही, तिथे परमिशन माझीच घ्यायला पाहिजे होती त्यांनी। अध्यक्षांनी काही झाडं झुडपं तोडायला लावले होते, ग्राउंड साफ करायला लावलं होतं। सगळे आमचे फोटो आणि आमच्याकडे जीपीएस फोटो येईल आणि ते तिथे जाऊन वाद घालण्यासाठी आणि जिथे काम करतो त्यांनी तिथे जीपीएस फोटो असतो। फाईन पण आहे कचरा गाडी सुद्धा गेली, त्यांना कोणतं काम साफसफाईलाही गेली, तसे फोटो आहे आमच्याकडे सर्व। ते म्हणत होते 2 वेळा आम्हाला तुम्ही साफसफाई कर्मचारी द्या। आम्हाला तर काही माहित नसताना सुपरवायझरने त्यांना सांगितलं की आम्ही वैयक्तिक कामासाठी आम्ही सफाई कामगार पाठवू शकत नाही। मंडपातले फोटो हे मंडपातले फोटो
त्याच्यात काय? न्यूज चॅनलला त्यांनी मुलाखत दिली म्हणे की काय बोलले ते की हा म्हणे मी शिरू साहेबांना जॉब विचारला तर नगराध्यक्ष मॅडमांनी त्यांना उत्तर दिलं असं ते बोलायला लागले. मग त्यांना कधी शिरू साहेबांना जॉब विचारायचा होता तर ते शिरू साहेबांच्या कॅबिनेटला घेऊन तिकडे विचारायला पाहिजे असं नाही होतं. तिकडं अजेंड्यावरील विषयावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं असं आमचं म्हणणं होतं तेव्हा. आणि त्यांना कधी अजेंडा व्यतिरिक्त विषयावर बोलायला पाहिजे होतं तर त्यांनी तसा अर्ज द्यायला पाहिजे होतं मॅडमांना. त्या मॅडमांना निर्णय घेतला असता की ते विषय घ्यायचा की नाही घ्यायचा, त्याच्यावर चर्चा करायची का नाही करायची, तो मॅडमांचा अधिकार, तो सीओ साहेबांचा अधिकार नाही. नियम आणि सीओ साहेबांचा अधिकार नाही. तिकडे दोन दोन हुशार गट नेते बसलेले आहेत तिकडं, त्यांना मी ही माहित नाही. इतर आश्चर्याची गोष्ट वाटते मला. त्यांच्याकडे 1 महिना आधी लग्न होतं त्यांच्या भावाच्या मुलीचं. त्यावेळेसही त्यांनी ते करून घेतलं. त्यांना ती सवय झाली सगळं फुकटमध्ये करायची. 1 महिन्याआधी सगळे कामं करून घेतले त्यांनी. त्यांच्या लग्न कार्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. त्यांना शुभ आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आम्ही त्यांना. पण आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी पाठवू शकत नाही व्यक्ती कामासाठी. सार्वजनिक परिसर साफ करून दिला, जेवढं नियमात होतं तेवढं करून दिलं आम्ही त्यांना. जे सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळेल तोच त्यांना मिळेल असं आमचं म्हणणं आहे. मागच्या वर्षी बसले ते नगराध्यक्ष 5 वर्ष राहून चुकलेले आहेत, तरी अजून मी त्यांना ते वाटतं की मी खुर्चीवरच बसलेलो आहे. दोन्ही माजी नगराध्यक्षांना तसंच वाटतं. वाद घालण्यासाठी फक्त प्रयत्न करायचं हे चुकीचं आहे त्या गोष्टीला. आणि माजी नगराध्यक्षांना सर्वांना कळतं ही गोष्ट, सर्व प्रोटोकॉल त्यांना बी कळतं. आणि ते आमच्या नगरसेवकांना सांगताय, त्यांना असं वाटतं का आम्ही अजून बी खुर्चीवर बसलेलो आहे. कधी नगर कोणाला कधी कर्मचारी हवे असते, जसं आता कोणाचं टॉयलेट साफ हे असतं त्यासाठी नगरपालिकेत पावती पाडली जाते. ती पावती पाडून ते लोकांना पाठवलं जातं तिथं. आता जसं पावती पाडून त्यांनी कधी मागणी केली असती तर नगर प्रायव्हेट कामासाठी नाही, साफसफाई ऑलरेडी रोडाचं काम, गटरी साफ करणं हे काम नगरपालिकेचं. हे नगरपालिका बिना पैसे मूल्य हे करू शकते त्या नगरपालिका. पण ते सांगतील की माझ्या स्वतःचे वैयक्तिक प्लॉट साफ करून द्या, माझ्या लग्नामध्ये हळद झाली, हळद झाल्यानंतर आता मला साफसफाई करायची, ते त्या कर्मचाऱ्याला तिथं पाठवायचं, हे चुकीचं आहे. आम्ही स्वतः माझ्याकडे सुद्धा कधी लोक कधी माझ्याकडे मी बोलवत नाही लोकांना की जाऊ दे पहिले जनतेचं काम करा म्हटलं अगोदर. पण आता आपलं गाव फार वाढल्या असल्या कारणाने पहिले तर ऑलरेडी एवढं 3 वर्षाची जी कचरं भरलं यांनी ते आम्ही साफ करत आम्ही 5 महिन्यापासून त्याच गोष्टीला जातोय. रात्र दिवस आम्ही कर्मचारी कोणाचे आमचे ग्रुप आहेत, ग्रुपमध्ये पूर्ण ग्रुपांमध्ये दिसतं जे सर्वे जे लोक असतील कमीत कमी 5 ते 6 हजार घरं ग्रुपांमध्ये आहेत, त्या ग्रुपमध्ये दिसतं हे काम होतंय असं नगरपालिकेमध्ये. आता ठीक आहे, त्यांना असं वैयक्तिक वाटत असं थोडंफार आमच्याने बी चुक्या होत्या, नाही होत असं नाही. पण कसं असतं त्यांनी ते लोकांसाठी प्रश्न उचलला असताना तर आपल्याला काय वाटलं असतं, आम्ही असं म्हणत नाही ना त्यांना, लोकांसाठी प्रश्न उचला, आम्ही बी आमच्याने बी चुक्या होता, नाही होत असं नाही. आमचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्या मार्फत बी चुक्या होती. पण ते कधी अंगावर घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी प्लॅन करून कधी नगरपालिकेत आले आणि आरेतुरीवरनं शब्द वापरतायत. ते स्वतः नगराध्यक्ष राहून चुकलेले व्यक्ती, त्यांना माहिती आहे प्रोटोकॉल काय असतो. अजेंड्यावर विषय असला तर तो विषय अध्यक्षांच्या परवानगी घ्यावी लागते. अध्यक्षांची परवानगी न घेता डायरेक्ट मला पहिले माझा विषय करा, माझ्या घरी माझ्या कुटुंबामध्ये लग्न होतं, लग्न असताना तुम्ही कर्मचारी का पाठवले नाही, यांनीच विचार करायला पाहिजे. आपण कोणतेही कर्मचारी 300-400 रुपये रोजचे कर्मचारी भेटतात, बाहेर लोक बिचारे सफाई कामगार लोक बिना याचे आहेत, तुम्ही त्यांना 5-6 लोक लावलं तुमच्या घरची साफसफाई करून चालले गेले असते ते लोक. पण आम्ही तुम्हाला कोणतं 9 तारखेला सुद्धा आम्ही प्रशिक्षण करायला त्याचे सुद्धा फोटो आमच्याकडे आहेत. मग तुम्ही सांगा कधी आम्ही त्यांचे काम करतोय तर मग हे काय करता मग एवढ्या दिवसापासून. लोकांसाठी प्रश्न उचलला असताना तर आपल्याला काय वाटलं असतं खरं बाबा यांनी उचललंय. आता बघा कोणताही विषय असला ना, आम्ही असं कोणालाच नाकारत नाही की तुम्ही मी कोणीही भेटलो ना आमच्याने चुक्या होता ना ते आम्हाला